नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण आपल्या पेपर सेकंडच्या 5th चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन. या चॅप्टरमध्ये फक्त 2-3 पॉइंटच आहेत आणि या चॅप्टरला कुठलाही पॉइंट सिलेबसमधून वगळण्यात आलेला नाही आणि पूर्ण मार्क्स या चॅप्टरमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजे 2-3 टॉपिक जे आहेत ते व्यवस्थितपणे स्टडी करायचे आहेत. तर बघूया. फर्स्ट टॉपिक, एरिया अंडर दी कर्व. म्हणजे या ठिकाणी जो कर्व दिलेला असेल त्याचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. जॉमेट्रिकली इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स गिव्स द एरिया कॅपिटल ए अंडर दी कर्व y इज इक्वल टू एफ एक्स विथ एफ एक्स ग्रेटर दॅन 0 and bounded by the x-axis and the lines x is equal to a, x is equal to b, and is given by integration from a to b f of x dx which is equal to phi of b minus phi of a, where integration of fx dx is equal to phi of x. आता जॉमेट्रिकली मिनिंग लक्षात घ्या. मागचं जे 5 नंबरचं चॅप्टर आपण पाहिलं त्याच्यामध्ये डिफायनाइट इंटिग्रेशन स्टडी केलं की ज्या ठिकाणी आपल्याला लिमिट दिलेलं होतं क्लोज इंटरव्हल ए टू बी. या ठिकाणी सुद्धा सेम आहे क्लोज इंटरव्हल ए टू बी आणि त्या ठिकाणी कर्व आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स विथ एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. म्हणजे दिलेलं फंक्शन एफ एक्स हे ग्रेटर दॅन 0 व्हॅल्यू दर्शवत आहे. म्हणजेच दिलेली कर्वची पोझिशन जी आहे ती आपली विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस असणार आहे आणि शक्यतोवर हा जो ग्राफ आहे हा असणार आहे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट क्वाड्रंट अँड बाउंडेड बाय दी एक्स ऍक्सिस. म्हणजे एक्स ऍक्सिसने त्याची बाउंड्री बंद असणार आहे आणि त्याचप्रमाणे लाईन एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी. म्हणजेच ज्या दोन लाईन्स असतील एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी या वाय ऍक्सिसला पॅरलल असणार आहेत. त्यावेळी आपल्याला व्हॅल्यू मिळते इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए. या ठिकाणी डायग्राम बघा. डायग्राम जी आपण थेरी पाहिली त्याचप्रमाणे आहे. फर्स्ट क्वाड्रंट या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. ओ एक्स हा एक्स ऍक्सिस आहे, ओ वाय हा वाय ऍक्सिस आहे. या ठिकाणी एक्स इज इक्वल टू ए म्हणजेच ही स्ट्रेट लाईन जी आहे पी आर विच इज परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस अँड QS that means x is equal to b which is also perpendicular to x axis. That means that these both lines x is equal to a and x is equal to b are parallel to y axis. Now there is a curve y is equal to f of x is given. Therefore the shaded region is called as area under the curve y is equal to fx. This is also known as fundamental theorem of integral calculus. We shall find the area under the curve by using definite integral. आता या ठिकाणी x ची जी व्हॅल्यू आहे ती a पेक्षा कमी होऊ शकत नाही किंवा b पेक्षा जास्त होऊ शकत नाही कारण तो क्लोज इंटरव्हल त्या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी यांना त्याची बाउंड्री असं म्हटलं जातं. Therefore for evaluation of area bounded by certain curves, we need to know the nature of the curves and their graphs. We should also be able to draw sketch of the curves. म्हणजे आपण त्याचा कर्व सुद्धा काढू शकतो. पुढचा जो पॉइंट आहे एरिया अंडर दी कर्व अंतर्गतच त्या ठिकाणी थोडं डिफायनाइट इंटिग्रेशन नुसार व्हॅल्यू दिलेले आहेत. दी कर्व y इज इक्वल टू एफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज इंटरव्हल ए बी अँड एफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 इन क्लोज इंटरव्हल ए बी. या ठिकाणी बघा सेम डायग्राम आधी जी होती तीच डायग्राम आहे ज्यामध्ये एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी लाईन दिलेली आहे म्हणजेच क्लोज इंटरव्हल ए टू बी दिलेला आहे. म्हणून त्यातील फर्स्ट पॉइंट बघूया. The area shaded in the figure 5.2 is bounded by the curve y is equal to this f of x. X axis and the line x is equal to a and the line x is equal to b and it is given by the definite integration x is equal to a to x is equal to b y of dx. Therefore capital A is equal to area of the shaded region. Hence we get a is equal to integration from a to b f of x dx. y ची व्हॅल्यू ही f of x आहे म्हणून फंक्शन आपल्याला इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx या फॉर्म मध्ये मिळतं. आता दुसरी डायग्राम बघा. दुसऱ्या डायग्राम मध्ये मात्र दिलेली शेडेड रिजन ही विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन लाईन ज्या आहेत y इज इक्वल टू सी आणि y इज इक्वल टू डी ही पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे आणि परपेंडिक्युलर टू वाय ऍक्सिस आहे आणि कर्व जो आहे तो कर्व विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस आहे म्हणून त्याचं इक्वेशन आपल्याला मिळतं x इज इक्वल टू जी ऑफ वाय. द एरिया ए बाउंडेड बाय द कर्व x इज इक्वल टू जी ऑफ वाय
y axis and the lines y is equal to c and y is equal to d is given by a is equal to integration y is equal to c to d x of dy, which is equal to integration from c to d g of y dx. म्हणजेच या ठिकाणी कन्सिडर करत असताना प्रॉपरली विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस असल्यामुळे त्या ठिकाणी व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू डी वाय आलेला आहे आणि फंक्शन एक्स आलेला आहे. आता या ठिकाणी पुन्हा पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. जी ऑफ वाय आपण एक्स ची व्हॅल्यू पुट केली आणि हा जो सफिक्स आहे इंटिग्रेशनचा तो डीवाय या ठिकाणी यायला हवा होता, तो डी ऑफ एक्स मानलेला आहे. तेवढा करेक्शन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि जी ऑफ वाय डी वाय या ठिकाणी असेल तरच आपण त्याचे इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो, अदरवाइज नॉट. पुढचा आहे एरिया बिटवीन टू कर्व्स. दोन वेगवेगळे कर्व जर दिलेले असतील तर त्यांचा एरिया कसा, त्यांच्यामधील एरिया कसा फाइंड आउट करायचा. या ठिकाणी फंक्शन आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि y इज इक्वल टू जी ऑफ एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस दोघं कर्व आहे आणि क्लोज इंटरव्हल दोघांसाठी आहे ए टू बी आणि या दोघांमधील पोर्शन हा एरिया दर्शवतो. Let y is equal to f of x and y is equal to g of x with the equations of the two curves as shown in figure 5.5. Now let A be the area bounded by the curve y is equal to f of x and y is equal to g of x. Then A is equal to magnitude of A1 minus A2 where A1 is equal to area bounded by the curve y is equal to fx x axis and x is equal to A and x is equal to B, and A2 is equal to area bounded the curve y is equal to gx x axis and x is equal to A and x is equal to B. डायग्राम मध्ये बघा, या ठिकाणी बघा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन दिलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस, एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी ने बाउंडेड झालेला आहे. त्याचप्रमाणे जी फंक्शन सुद्धा एक्स ऍक्सिसने एक्स इज इक्वल टू ए एक्स इज इक्वल टू बी ने बाउंडेड झालेला आहे. परंतु या ठिकाणी बघा जी ऑफ एक्सचा जो कर्व आहे तो हा y इक्वल टू एफ ऑफ एक्सच्या बिलो व्हॅल्यू दर्शवतो आहे. म्हणून या ठिकाणी एफ एक्स साठी जर आपण A1 एरिया म्हटलेला असेल तर हा A1 एरिया या पद्धतीने या पाथने इतका असणार आहे, म्हणून त्याला डिनोट केलेला आहे A1. आणि ज्यावेळी y इज इक्वल टू जी ऑफ एक्स असेल त्यावेळी त्याचा पाथ इथून या पद्धतीने असा असणार आहे आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे A2. म्हणून या ठिकाणी हा जो एरिया आहे तो आपल्याला कॅपिटल A इज इक्वल टू मिळणार आहे A1 मायनस A2. म्हणून the point of intersection of the curves y is equal to f of x and y is equal to g of x can be obtained by solving their equations simultaneously. Therefore, we get the required area capital A is equal to magnitude of integration from a to b f of x dx minus integration from a to b g of x dx. आता A1 ची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू f of x फंक्शन आहे म्हणून त्याचा एरिया या फंक्शनने मिळाला आणि y is equal to g of या फंक्शनचा एरिया या फंक्शनने मिळाला. दोघांचं मायनस केल्यानंतर जर व्हॅल्यू निगेटिव्ह येत असेल तर तिला पॉझिटिव्ह करण्यासाठी या ठिकाणी मॅग्निट्यूड हे खूप महत्वाचं आहे, कारण एरिया हा ऑलवेज पॉझिटिव्ह टर्म मध्ये प्रेझेंट असतो. म्हणून रिक्वायर्ड एरिया हा मॉड्युलस फंक्शन मध्ये या ठिकाणी घेतला गेलेला आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नाउ वी हॅव टू टेक एक्झाम्पल. Find the area of the region bounded by the parabola y square is equal to 16x and the line x is equal to 4. आता या ठिकाणी बघा पॅराबोला दिलेला आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 16x, म्हणजे स्टँडर्ड पोझिशन ऑफ द पॅराबोला आहे. म्हणून या ठिकाणी हा स्टँडर्ड पॅराबोला आपण काढलेला आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस आणि लाईन दिलेली आहे x इज इक्वल टू 4. म्हणून ही लाईन असणार आहे परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस अँड पॅरलल टू y ऍक्सिस. देअरफॉर taking square root on both sides of this equation we get y is equal to plus or minus 4 root x. Therefore we get area is equal to area POCP म्हणजेच POCP which is lies into the first quadrant only plus area QOCQ this part which lies into the fourth quadrant only. And here x-axis is a symmetrical axis for this parabola. Therefore, both shaded portions are same or equal. Therefore, we get it is equal to 2 into area of POCP, which is equal to 2 into integration from 0 to 4. आता 0 to 4 लिमिट कसं मिळालं तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू 4 आहे आणि इथे सर्वात शेवटची x ची लोअर व्हॅल्यू आहे 0. म्हणून या ठिकाणी आपल्याला लिमिट्स
इंटिग्रल पार्ट मिळाला 0 to 4 आणि त्याचं पॉझिटिव्ह टर्म आहे 4 रूट एक्स dx. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी एरिया मिळाला कॅपिटल A इज इक्वल टू 8. 2 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 8 अँड इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 3/2 डिवायडेड बाय 3/2. डिनॉमिनेटरचा 3/2 हा आउटसाइडला काढला म्हणून त्याला मिळाला 2/3 आणि एक्स रेस टू 3/2 लिमिट स्टार्टिंग फ्रॉम 0 to 4 which is equal to 8 multiplied by 2 is equal to 16 divided by 3 as it is multiply by put the value of x is equal to 4 that means that 4 raised to 3/2. 4 raised to 3/2 means 4 raised to 1/2 whole bracket raised to 3 and 4 raised to 1/2 is equal to 2 and 2 raised to 3 is equal to 8. Therefore we get 16 divided by 3 multiplied by 8. Therefore we get A is equal to 128 divided by 3 square units. या ठिकाणी एरिया असल्यामुळे त्याचं युनिट स्क्वेअर युनिट फॉर्म मध्ये लिहिलं जातं. याच पद्धतीने या चॅप्टर मध्ये एक्सरसाइज दिलेली आहेत आणि अशीच एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत. साधारणतः 3 किंवा 4 मार्कांना या टॉपिकवर एक्झाम्पल विचारलं जातं आपल्याला. त्या पद्धतीने तुम्ही त्याचा स्टडी करायचा आहे आणि व्यवस्थितपणे या चॅप्टरला जे वेटेज आहे त्याचे मार्क्स पूर्णपणे कव्हर करायचे आहेत. इथे तुमचं हे चॅप्टर संपलं. धन्यवाद.